ताई तुमचा व्हिडिओ ऑन ठेवताल वृषाली ताई? हॅलो, माझा आवाज येतोय का सर्वांपर्यंत? हॅलो, हो ताई येतोय. येतोय ना? हा. हो, अ, येतोय. हो, वृषाली ताई तुम्ही व्हिडिओ ऑन ठेवताल? हा, आहे बघा. माईक पाहिजे. दिसतंय ना? हो हो, दिसतंय दिसतंय. सर्व साधकांना जय श्री कृष्ण. आपण ताईंचा आधी परिचय बघूयात. तसा परिचय मी ग्रुपवर टाकलेला आहे. आणि ताईचं कार्य आणि हे जर बघितलं तर खूप मोठं आहे खरं सांगायचं झालं तर. आणि नुसतंच वृषाली ताई आपण असं नाही आहे, तर शाहिरा वृषाली ताई असं त्यांचं नाव आहे पूर्ण, वृषाली कुलकर्णी म्हणून. कोल्हापूरच्या राहतात ताई. सामाजिक शास्त्र या विषयामध्ये ज्ञानप्रबोधिनी झालेले आहेत. आणि जवळपास ज्ञानप्रबोधिनीमध्ये जवळपास त्यांनी 20 वर्ष शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांना राष्ट्रसेविका समितीच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिलेला आहे. आणि कुठेतरी लहानपणापासून त्यांना पोवाड्याचे बाळकडू मिळालेले आहेत. खरं तर आज आपण हा जो कार्यक्रम करणार होतो तो पोवाड्यावर विषयावर ठेवणार होतो. पण ताईंचा दुसऱ्याही अंगाने जर विचार केला तर ताईंचं दुसऱ्याही विषयावर खूप प्रभुत्व असल्यामुळे आज आपण त्यांचं नवरात्र विशेष म्हणून पूर्ण नवदुर्गा या विषयावर आपण त्यांचं विवेचन ठेवत आहोत. वृषालीताईंना राज्य शासनाचा महिला शाहिरा हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांनी बऱ्याच संस्थानांनी त्यांना पोवाड्याच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करण्यासाठी बराच एक तर पुरस्कार पण दिलेले आहेत आणि त्यांना प्रेरणा पण दिलेली आहे. तर आज अशा लोकशाहिरा वृषालीताई कुलकर्णी यांच्याकडून आपण त्यांच्या नवरात्राविषयी, नवदुर्गाविषयी थोडस आपण ऐकूयात. चालेल ताई. सुरू करू शकाल ताई? हो, ऐकू येतोय ना आवाज माझा? हो हो, येतोय येतोय. जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्था. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंद या राघवाचा. श्रीराम. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकयः चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. तस्मै श्रीगुरवे नमः. नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते. नमोस्तुते महालक्ष्मी नमोस्तुते. व्याघ्रचोर भुजंगाचे भय अत्यंत वाटते, संकटी संसारी वर्तता लोके, वाटते बहुतांपरी. दयाळू आठवा ज्ञानी भवानी भयनाशिनी. अंबा माता की जय. कुलदेवता तुळजा भवानी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. खर तर परिचयाच्या अगदीच विरोधाभास असं काहीतरी इथे आता आपण मांडणार आहोत, ऐकणार आहोत. पण
कुठेतरी जी एक शिवसमर्थ शक्ती पाहिजे असते ती मिळवण्यासाठी भक्ती आणि शक्तीचा योग जर जुळवून आणायचा असेल तर त्या वीररस प्रधानाबरोबर भक्तिरसाचा सुद्धा कुठेतरी आपल्याला एक संयोग जुळवून आणायला पाहिजे. आणि करवीर पीठाचे आद्य शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांच्या आशीर्वादानं सांगताना खरं खूप भरून येतंय, खूप अभिमानही वाटतोय. पण तो अभिमान असा नाहीये की खूप काहीतरी मोठं केलंय वगैरे. पण ते माझ्या घरी जेव्हा जेव्हा विश्रांतीसाठी म्हणून आद्य शंकराचार्य 2-2, 3-3 दिवस यायचे तेव्हा प्रत्येक वेळेला एखादंच कुठेतरी भजन म्हणून दाखवायचे आणि मग नंतर पोवाडाच म्हणायचे मी. आणि मग त्यांनी सुचवलं की थोडे दिवस हे डफ तोणतुण जरा बाजूला ठेवून टाळचिपळे हातामध्ये घेऊन बघ बरं. म्हणजे मग भक्ती आणि शक्तीचा जो संगम तुझ्यामध्ये एकत्र व्हायला हवाय तो खूप सहज घडून येणार आहे. आणि ही 2008 ची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर कुठेतरी कीर्तनांकडे वळले. त्याच्या अगोदर दासबोधाच्या परीक्षा दिल्या होत्या, मनोबोधात विशारद झालेले होते. हा सगळा जोड अभ्यास सुरूच होता. पण तरी पण कुठेतरी एक समाज प्रबोधन करायचं म्हणजे काहीतरी खूप अग्रेसिव्ह असं काहीतरी केलं पाहिजे आपण, असं एक असं मुरलं होतं अंगात. कारण म्हणून मी प्रत्येक वेळेला हे नक्कीच म्हणेन की अभिमान अहंकार तो मुळीच नाहीये. पण जे गर्वाने सांगण्यासारखं आहे ना ते निश्चित सांगूयात. 1992 मध्ये जेव्हा बाबरी मशीद पाडायचं ठरलं होतं त्या बाबरी मशीद पाडण्यामध्ये कारसेवक म्हणून मी सक्रिय सहभागी होते. आणि त्याच्यानंतर फैजाबाद मध्ये 3 दिवस डांबून ठेवलं होतं आणि पुन्हा पुण्यात आल्यावर 3 दिवस कारावास भोगला होता. पण तो कुठेतरी स्वातंत्र्य सैनिक म्हणून आज जे 22 जानेवारी 2024 ला रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तो खरं तर आपल्या सगळ्यांसाठीच. पण त्यातूनही महत्वाने मी सांगेन की आमच्यासारख्या कारसेवकांसाठी खूप आनंदोत्सव होता, खूप आनंदोत्सव होता. आणि म्हणूनच तीच कुठेतरी एक ज्वलंत ठिणगी कायम मनात अशी अजूनही पेटलेली असते. पण भक्ती शक्तीचा संगम असायलाच हवा हे डोक्यात फिट्ट ठेवलं होतं. आणि म्हणून प्रवचन कीर्तन ह्याच्या माध्यमातून मग पोवाडे पण करायचे. पोवाड्यांमध्ये सुद्धा अगदी मी परवा ताईंना विचारलं सुद्धा, पहिल्यांदा त्यांनी मला पोवाड्याचाच कार्यक्रम करूयात का विचारलं होतं. म्हणलं संतांचे घेते, समर्थ रामदास स्वामींचा घेते, तुकाराम महाराजांचा घेते, माऊलींचा घेते, कोणाचा म्हणाल त्यांचा मी पोवाडा म्हणते. सावरकर आहेत, चापेकर आहेत, बाकी क्रांतिकारक तर अनेक आहेत, अनेक आहेत. पण आज नवरात्र बसलंय, मग ह्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल त्यांनी विचारलं. आपण प्रवचन करूयात. म्हणलं हरकत नाहीये, सप्तशतीचा पाठ घरात सुरू असतो, त्याला अनुलक्षून आपल्याला काही मांडता आलं तर नक्कीच मांडूयात. ही शक्तीची उपासना तर केलीच पाहिजे. तेव्हाच ते सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे. परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे, समर्थांनी म्हणून ठेवले. तदनुसार जेव्हा हे सामर्थ्य मिळवायचं असेल तर आधी अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून ह्या प्रवचन सेवेला मी लगेचच होकार दिलेला आहे. कदाचित म्हणून मी म्हणलं की नक्कीच अगदी 2 टोकं आहेत, एकीकडे पोवाडा, एकीकडे कीर्तन, एकीकडे प्रवचन. पण जोड दोन्हीची द्यायची आहे. तर आज हा जो नवदुर्गा, त्या नवदुर्गेच्या अंगात तरी कुठून सामर्थ्य आलं हो, कुठून शक्ती आली. हा जेव्हा आपण विचार, ती तर जगज्जननी आदिमाया आहे, तिच्याच कडून उलट आपण शक्ती मिळवायची, तिच्याच कडून उलट आपण सामर्थ्य मागायचे, तिच्याच कडून उलट आपण सगळ्यांनी जी आपल्यामध्ये जे बलवान होण्यासाठी, अबलान माझी ही माता रे, हे जे सावरकर म्हणलेले आहेत, आपल्याला सबलाच व्हायचं आहे. ह्या नवदुर्गा ज्या आहेत ह्यांच्या
आचरण, यांचं अनुकरण, त्यांचे गुण आपल्यामध्ये यावेत असं वाटत असेल तर नक्कीच ह्या आदिमायेचं आधी आपल्याला स्मरण केलं पाहिजे, ह्या आदिशक्तीकडून आशीर्वाद मिळवले पाहिजेत. तेव्हा कुठे या नवदुर्गा, बोलणार आहे पुढे मी, पण या नवदुर्गेच्या रूपामध्ये ज्यांनी ज्यांनी कोणी कोणी त्या असुरांचा वध करण्यासाठी प्रत्येक वेळेला बल सामर्थ्य याच्या जोरावरती लढलेले आहेत, ते बल सामर्थ्य आपल्याला जर मागायचं असेल, आपल्यामध्ये यावं असं वाटत असेल, तो जोश आपल्यामध्ये यावा असा वाटत असेल, भले पोवाड्यासाठी असू देत, तरी सुद्धा आधी तिच्याच चरणाशी नतमस्तक व्हायचं आहे. आणि मग अशा या नवदुर्गा आपल्यामध्ये सुद्धा आहेतच की, प्रत्येकी मध्ये त्या नवदुर्गांचा आशीर्वाद, त्या नवदुर्गांचं सामर्थ्य सामावलेलं आहे, फक्त आपण त्याचा उपयोग करत नाही. आणि म्हणून आज हा नवदुर्गेचा विषय मांडताना कुठेतरी मनामध्ये असा विचार आला, अगदी शैलपुत्री, ब्रह्मचारिणी ह्या सगळ्यांचा विचार जरी केला, किंवा आत्ता 2020 पासून म्हणूयात, किंवा 1950 पासून म्हणूयात, थोडासा प्रस्तावनेला वेळ लागणार आहे, माफ करा, पण हे बोललंच पाहिजे, हे कधीतरी कुठेतरी सगळ्यांच्या मनात रुजवलं पाहिजे. आत्ताच्या जर बघायला गेलो तर सुधामूर्ती आहेत, सुषमा स्वराज आहेत, अगदी आता ज्या आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू आहेत, निर्मला सीतारमण आहेत, अहो ह्या सुद्धा किरण बेदी आहेत, कल्पना चावला आहेत, सुनीता विल्यम्स आहेत, ह्या सुद्धा कुठेतरी त्या दुर्गेचाच अवतार आहेत ना हो. सायंटिस्ट घ्या, दवाखाने, आनंदीबाई जोशी पहिल्या डॉक्टर, अशा पहिल्या जर सगळ्या बघायला गेलो तर 19व्या शतकातल्या दुर्गा नव्हेत का हो या. मग त्यांच्याकडे ते सामर्थ्य आलं, असंच आलं असेल का? कुठेतरी काहीतरी अभ्यास केलाय, कुठेतरी काहीतरी स्वतःला घडवण्यासाठी झिजल्यात, तेव्हाच तेव्हाच त्यात आज ही नावं जी उल्लेखनीय आहेत त्याच्यासाठी आहेत ना. मग असा जर विचार करायला गेलो तर पारंपरिक आणि आधुनिक याची जोड कुठेतरी नक्कीच आपल्याला घालता येण्याजोगी आहे, पण तरी सुद्धा पारंपरिकतेची जोड जरा जास्त प्रभावी होऊ शकते, कारण पौराणिकतेचाच सगळा अभ्यास करून आता सगळेजण घडत आहेत ना. मग अशी ही दुर्गा सप्तशती, या दुर्गा सप्तशतीच्या आधारानेच खर तर मी ह्या नवदुर्गेचा विचार केलेला आहे. एकच ग्रंथ, ह्या श्रीमद देवी भागवत आणि दुर्गा सप्तशती, तरी सुद्धा त्यातूनही दुर्गा सप्तशतीचा आधार जास्त याच्यासाठी मला संयुक्तिक वाटला, घ्यावासा वाटला. आता हे दुर्गा सप्तशती बहुतेकांच्या घरामध्ये पाठ होतात, बहुतेकांच्या घरात हा ग्रंथही असतो, किंवा बहुतेकांना किमान किमान हे नाव तरी माहितीच असेल. दुर्गा सप्तशती, नवरात्रामध्ये या दुर्गा सप्तशतीचे बरेच घरात पाठ होत असतात. मग आता हे दुर्गा सप्तशती म्हणजे नेमकं काय? तर या नवरात्रामध्ये देवीच्या सेवेतली सर्वश्रेष्ठ उपासना म्हणजे सप्तशती ग्रंथाला मान मिळालेला आहे. जसं ज्ञानेश्वरी आहे, भागवत आहे, दासबोध आहे, गुरुचरित्र आहे, नवनाथ भक्तिसार आहे, गजानन महाराजांची पोथी आहे, ह्या सगळ्या ग्रंथांप्रमाणेच दुर्गा सप्तशती हा ग्रंथ या देवी भक्तांनी अगदी वेदतुल्य ग्रंथ म्हणून मानलेला आहे. आणि म्हणून आता हा सप्तशती ग्रंथ नेमका कसा निर्माण झाला, कुठे निर्माण झाला, कोणी लिहिला, त्याला कुठून चालना मिळालीये, आणि तो नंतर प्रचलित कुठून झाला, कसा झाला, हे आधी थोडक्यात आपण बघूयात. मार्कंडेय ऋषींनी या ग्रंथाची रचना केलेली आहे. ऋग्वेदामध्ये मृकुंड या ऋषींचा उल्लेख आढळतोच. मृकुंड हे महान तपस्वी होते, पण संतती प्राप्त नसल्यामुळे
त्यांनी शिवाची तपश्चर्या करून भगवान शंकरांचा वर मिळवून घेतला. महादेवांनी पुत्रप्राप्तीचा वर तर दिला, पण तो पुत्र अल्पायुषी, म्हणजे किती, फक्त 16च वर्ष वाचेल, जगेल असं सांगितलं. पुढे या वराप्रमाणे मृकुंड ऋषींना एक मुलगा झाला आणि मार्कंडेय ऋषींच्या आशीर्वादाने झाला, म्हणून त्यांनी त्याचं नाव मार्कंडेयच ठेवलं. मार्कंडेय 8 वर्षाचा झाला. मग विद्याग्रहणासाठी म्हणून तो गुरुग्राही गेला. विद्याप्राप्तीनंतर जेव्हा पुन्हा तो घरी आला, तेव्हा त्याची आई त्याला विवाहाविषयी आग्रह धरू लागली. आता आपल्याला जरा भरभर पुढे जायचे. मुलगा झाला, विद्याग्रहण करण्यासाठी गुरुग्रही गेला, विद्याग्रहण करून घरी आला आणि आईने आता विवाहाचा चंग बांधलेला आहे. विवाहाविषयी आई जेव्हा आग्रह करू लागली, पण मृकुंड ऋषींनी मार्कंडेयाला आता त्याच्या जन्माची कहाणी सांगितली आणि ती ऐकल्यानंतर मात्र मार्कंडेय संसार बंधनामध्ये न अडकता शिवाची तपश्चर्या करण्यासाठी म्हणून नर्मदा काठी शिवाची आराधना करण्यासाठी म्हणून निघून गेले. तिथे दगडाच्या शिवलिंगावरती सतत सतत संततधार ओतून स्वतः फक्त त्यांनी पाणी आणि वायू भक्षण करून ही शिवाराधना अखंड सुरू ठेवली. आता त्यांच्या वयाला झाले 16 वर्ष पूर्ण. 8व्या वर्षी परत आले, म्हणजे त्यांनी 8 वर्ष तपश्चर्या केली शिवाची. आणि मग 16 वर्ष पूर्ण होताच जे विधी लिखित होतं त्याप्रमाणे यमराजांनी या मार्कंडेयावर मृत्यूचा पाश फेकला. तेव्हा मार्कंडेयाने नेमकं शिवलिंगाला नमस्कार करण्यासाठी म्हणून घट्ट मिठी मारलेली होती. रोजचा अभिषेक झाला होता, वंदन करण्यासाठी म्हणून घट्ट मिठी मारून त्या शिवलिंगावरती ते त्याच्याशी जणू एकरूप होऊन ते वंदन करत होते आणि शिवाराधनामध्ये मग्न होते. प्रत्यक्ष महादेवच जणू त्यावेळेला तिथे साक्षात प्रकट झाले आणि यमाला मात्र त्यांनी सांगितलं की त्याचं आयुष्य जरी 16 वर्षाचं आहे हे खरं जरी असलं, पण ते मानवाची 16 वर्ष आहेत. आपल्याला आयुर्मर्यादा आहेत हो. साक्षात अवतारी लोकांना, संतांना, देवतांना काही आयुर्मर्यादा नसते. आणि हे उत्तर शिवानी यमाला दिलेलं आहे की ती मानवाची 16 वर्ष आहेत. त्याचा इथे काही उपयोग नाहीये. जरी आयुष्य 16 वर्षाचं असलं तरी सुद्धा ते आयुष्य आता संपलेलं आहे. आता इथून पुढचं आयुष्य त्याला मी प्रदान करणार आहे आणि माझ्या वराप्रमाणे तो त्याचं पूर्ण ठरलेलं कार्य जे आहे ते पूर्ण होईपर्यंत तुम्ही त्याच्या वाटेला फिरकायचं सुद्धा नाही. साक्षात भोलेनाथांनी असं सांगितल्यावर डाळ शिजणार होती तिथे. आणि मग मात्र भगवान महादेवांचं हे वाक्य ऐकून यम आल्या पावली परत निघूनही गेले. मार्कंडेयाला आशीर्वाद देत आता साक्षात भोलेनाथ म्हणाले की तू चिरंजीव होशील. पण इथून पुढे पूर्ण ह्या त्रिभुवनाचं सार असलेल्या त्या आदिमायेचं, त्या आदिशक्तीची तू सेवा करायला हवीस. तिला तू प्रसन्न करून घे. भोलेनाथांनी मार्कंडेयाला आशीर्वाद देताना काय सुचवलं तर त्या जगज्जननी आदिशक्तीची तू सेवा करायला हवीस असा आदेश महादेवांनी दिला. त्यानंतर मात्र मार्कंडेयांनी देवीची मनोभावे उपासना करायला सुरुवात केली. ब्रह्मदेवांकडून बरीच देवीची आख्यानं, आता आपण मध्यंतरी कीर्तन ऐकलं होतं. आख्यान म्हणजे काहीतरी कथाभाग असतो. पूर्वरंग आणि आख्यान कीर्तनाच्या दोन पक्ष किंवा 2 बाजू असतात. तर अशी देवीची आख्यानं साक्षात ब्रह्मदेवांकडून मार्कंडेयांनी ऐकलेली होती. आणि ही आख्यानं जी लक्षात होती, ज्या गोष्टी लक्षात होत्या ते
सगळी आख्याने मिळूनच आपण देवीची एखादी ग्रंथरचना करूयात असं मार्कंडेयाच्या मनात आलं. आणि मग हाच ग्रंथ म्हणजे सप्तशती ग्रंथ मार्कंडेयांनी लिहून पूर्ण केला. मग आता तो ग्रंथ तर लिहून झालाय, जो शिवानी सांगितला होता, महादेवांनी सांगितला होता, आता हा लिहून झालाय, मग हा महादेवांना आपण पुन्हा सुपूर्त करूयात, त्यांच्या चरणावरती ठेवूयात. म्हणून मार्कंडेय तो ग्रंथ घेऊन, सप्तशती ग्रंथ घेऊन कैलास पर्वतावर आले. भोलेनाथांच्या दर्शनाला जात असताना वाटेमध्ये सप्तशृंगी देवींनी, सप्तशृंगी गड लागला आणि तिथे दर्शनाला गेल्यावर देवीनी, जो ग्रंथ तुझ्या हातामध्ये आहे सप्तशतीचा, तो मला ऐकण्याची इच्छा आहे, असं साक्षात सप्तशृंगी वणीची देवी म्हणाली. अशी इच्छा व्यक्त केली आणि सप्तशती ग्रंथाचा पहिला पाठ सप्तशृंगी गडावरती मार्कंडेयांनी स्वतःच केला. हाच पहिला पाठ ऐकून सप्तशृंगी मातेने मोठा आशीर्वाद दिला की जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत या पाठाद्वारे माझी उपासना जो कोणी करेल, जो भक्त सप्तशती या ग्रंथाची उपासना करेल, त्याची सगळ्या संकटातून मुक्तता होईल, तो सदैव सुखी असेल, असा मोठा आशीर्वाद मिळाला. जो मग स्वस्थ मनाने या ग्रंथाचं श्रवण करेल, त्याचे सगळी संकट हरण होतील, व्याधी विकार नाहीसे होऊन शत्रूचं भय सुद्धा राहणार नाही. श्रवणाद्वारे या देवीच्या उपासनेमुळे ज्ञान सुद्धा प्राप्त होतं, असं देवीनी स्वतः मार्कंडेयांना सांगितलेलं आहे. देवी सेवेची अत्यंत तीव्र उपासना म्हणजेच हा सप्तशतीचा पाठ करणे. आता सप्तशती याच्यामध्ये, या ग्रंथामध्ये 700 श्लोक आहेत आणि हे 700च्या 700 श्लोक सिद्ध मंत्र आहेत बरं. म्हणून सप्तशती ग्रंथाचं खूप महत्व आहे. आता या ग्रंथात जरी 700 श्लोक असले तरी 13च अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायाचं थोडक्यात सार म्हणजेच या नवदुर्गेचं महात्म्य. म्हणूनच मी म्हणलं की मी सप्तशती ग्रंथाचा प्रामुख्याने आधार घेऊन आजचं निरूपण करण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यासाठी की गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी खूप छान म्हणून ठेवलंय, यत्न कसून करीन मी, यश दे रामान दे तुझी सत्ता, हाची सुबोध गुरूंचा, हाची सुबोध गुरूंचा, मानावा राम सर्वथा करता. आपण काय, आपण नुसता एक प्रयत्न करायचा, यश द्यायचं नाही द्यायचं, लोकांपर्यंत उत्तम पोहोचवायचं नाही पोहोचवायचं, हे सर्व तो भगवंत जाणतो. मग त्या सप्तशतीच्या पहिल्या अध्यायामध्ये मेधा ऋषींनी वैश्यवर्णाचा असलेला एक राजा, ज्याचं नाव आहे सुरथ, आणि अजून एक वैश्यवर्णाचे समाधी, या दोघांना सुद्धा देवी भगवतीचा आणि सप्तशतीचा महिमा वर्णन करून सांगितला आहे. ते पहिल्या अध्यायात खूप छान मांडलेलं आहे. त्यामध्ये मधु आणि कैटभ या असुरांचा वध देवीने कशा पद्धतीने केला हे वर्णन पहिल्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. मधु आणि कैटभाचा वध करणारी ही देवी भगवती जी आहे ती आहे त्रिनेत्रा. 10 हातांमध्ये 10 शस्त्र घेतलेली आहे. खड्ग, चक्र, गदा, बाण, धनुष्य, परिघ, शूल, भुशुंडी, मस्तक आणि शूल धारण केलेल्या या भगवतीनी दिव्य अशी आभूषण सुद्धा विभूषित केलेली आहेत. अशा या देवीने मधु आणि कैटभ असुरांचा कसा नाश केला ते सांगताना हे मेधा ऋषी म्हणतायत, एकदा
हा सुरथ नावाचा जो राजा होता तो स्वारोचिष मन्वंतरामध्ये अनेक मन्वंतर, अनेक संवत्सर ही तर पौराणिक कालापासून सुरूच आहेत. तर हा स्वारोचिष मन्वंतरामध्ये सुरथ नावाचा जो राजा होता तो चैत्रवंशीय होता. त्याचा पूर्ण भूमंडलावरती जणू अधिकार होता. प्रजादक्ष असा हा राजा आपल्या प्रजेवरती पुत्रवत प्रेम करत होता. कालांतराने कोलविध्वंसी नावाचे एक क्षत्रिय या सुरथ राजाचे शत्रू झाले. या क्षत्रियांबरोबर सुरथ राजाचं युद्ध सुद्धा झालं. खर तर कोलविध्वंसींची संख्या खूप कमी असून सुद्धा सुरथ राजाचा मात्र पराभव झाला. आणि या पराभवानंतर अर्थातच विमनस्क अशा मनस्थितीमध्ये राजा आपल्या नगरीमध्ये परत आला आणि अगदी सर्वसामान्य माणूस असल्यासारखा तो आपल्या नगरीपुरताच फक्त राजा म्हणून राहायला लागला. बाकी सगळीकडे आपलं राजेपण मिरवणं त्यांनी सोडून दिलेलं आहे. बाकीचे सगळे अधिकार त्यांनी संपवून टाकलेले आहेत. सुरथ राजाचं सामर्थ्य हळूहळू क्षीण होऊ लागलं. तेव्हा कसं असतं ना, काही काही वेळेला ना आपल्या घरचेच आपले भेदी असतात. बरं, आता थोडासा शाहिरीचा बाज असल्यामुळे जसं छत्रपतींच्या बाबतीत सुद्धा, शिवाजी महाराजांच्या बाबतीत घरचेच भेदी होते. व्यंकोजी राजे स्वतः सगळे परकीयांना किंवा विरोधाला सामील झालेले होते. पहिल्यापासूनच आहे हे, म्हणजे हे तर पुराण काळापासून आहे. मग हा तर 400 वर्षाचा शिवाजी महाराजांचा खंड तर कालखंड तर 400 वर्षापूर्वीचाच आहे. सुरथ राजाच्या मंत्रीगणाने काय केलं तर सगळी त्यांची आणि असलेला सगळा खजिना स्वतः बळकावला. आणि या धक्क्याने सुरथ राजाचं प्रभुत्व अगदी संपुष्ट झालं. एकदा सुरथ शिकारी म्हणून जंगलात गेला. तिथे मेधामुनींचा आश्रम दिसला. आता सुरथ राजाला ही गोष्ट खरं तर मेधामुनीच सांगताय. मग हा सुरथ राजा मेधामुनींच्या आश्रमात कसा पोहोचला? तर शिकारीसाठी जात असताना मेधामुनींचा आश्रम दिसला आणि तिथे बरीच हिंस्र श्वापद जनावर अगदी छान आनंदाने शांती समाधानाने सर्वत्र वावरत होती, पिंडत फिरत होती. त्या आश्रमात या मेधामुनींनी सुरथ राजाचं स्वागत सत्कार अतिशय मनोभावे आणि आनंदाने केलं. राजा तिथे काही दिवस राहिला. पण या आश्रमातलं हे समाधान, हे आनंदी वातावरण बघून सुरथ राजाला आपला भूतकाळ आठवू लागला. रे, असं आनंद, असं समाधान, अशी शांती तर माझ्याही राज्यात नांदत होती की, मग माझ्या राज्याला अशी कोणाची दृष्ट लागली या विचाराने सुरथ राजा अस्वस्थ होऊ लागला. त्या आठवणीने सुरथ राजा अक्षरशः सैरावैरा मन त्याचं विचलित झालेलं आहे. आणि या मेधामुनींच्या आश्रमात शोकग्रस्त असा वैश्य आलेला सुरथ राजाला दिसला. सुरथ राजाने त्या वैश्याची विचारपूस केली. आणि या आश्रमामध्ये कसे बरं आलात तुम्ही असं विचारतात. त्या वैश्याने सुद्धा आपली करुण कहाणी सुरथ राजाला सांगितली. त्या वैश्याचं नाव होतं समाधी. बघा, मी सुरुवातीला सांगितले सुरथ आणि समाधी या दोघांना हे मेधामुनी कहाणी सांगताय. तर अतिशय धनवान कुळात जन्माला आलेल्या या समाधीला त्याच्याच नातलगांनी धनाच्या लोभाने, कोण धनाच्या लोभाने, कोण सत्तेच्या लोभाने, माणसाची आसक्ती किंवा हाव कधीच कोणाचीच कधी संपत नसते हो. धनाच्या लोभाने माझ्याच माणसांनी मला घराबाहेर काढलं असं हा समाधी वैश्य सुरथ राजाला सांगतोय बरं. आणि म्हणून खूप विमनस्क अशा मनस्थितीमध्ये मी इथे येऊन पोहोचलोय. आता या सुरथ राजाची आणि या समाधीची छान मैत्री जमली, कारण दोघही समदुःखी होते ना. मग दोघं आश्रमात राहू लागले, मेधामुनींची सेवा करत होते
कधीतरी बोलता बोलता मुनींना ते सांगायचे की आमच्या दोघांच्याही हातून सगळं हिरावून घेतले गेले, तरी सुद्धा त्या विषयांच्या ममतेने आमचं मन पुन्हा 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 आकर्षित होतंय. असं का बरं होतंय? मग मेधामुनींनी सांगितलंय, तुम्ही तुमची कर्म केली आहेत आणि विसरून गेलाय असं होत नाहीये. जे आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंताने खूप छान सांगितलंय, कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. करायचं आणि सोडून द्यायचं, डोक्यात ठेवायचं नाही काही. ते डोक्यात ठेवलं की त्याचा त्रास फक्त आपल्याला होतो, बाकीच्यांना काही होत नसतो. आणि म्हणून हे जेव्हा मेधामुनींनी सांगितलं की या संसाराच्या जन्म मृत्यू ह्या परंपरेची जर कोणी अधिष्ठात्री असेल तर ती भगवती आहे. आणि या भगवती महामायेच्या प्रभावाने असे ममतारूपी विचार मनुष्याला पुन्हा पुन्हा प्रवृत्त करतच असतात. ही मोहमाया मोठी वाईट आहे बरं. आता खरी नवदुर्गेपैकी पहिल्या दुर्गेचं आपण महत्व ऐकतोय बरं. मोहमाया, या मोहमायेच्या ममतारूपी विचाराने जेव्हा माणसं भगवंताला सुद्धा पूर्णपणे विसरतात आणि या मोहमायेमध्ये गुंतत असतात, आणि खर तर या मायेच्या रूपानेच संपूर्ण जगत खरंच चालतंय, हे जेव्हा प्रत्येक जीव लक्षात ठेवेल, हलेना मुळी पान सत्ते विनारे, कशाला हवा तो फुकामी पणारे. अरे झाडाचं पान त्याच्या सत्तेविना हालत नाही, आपण काय कोण करतोय हो? बोलविता धनी वेगळाची माझी आवळे, नाही मी बोलत. असं जेव्हा डोक्यात ठेवू तेव्हा तिने बोलवून घेतलंय, संपला माझा विषय, चुकीचं असेल बरोबर असेल तिथं ती जाणे, असं जेव्हा डोक्यात ठेवू ना तेव्हा मग या चूक बरोबरचा हिशोब वरच्याकडे असतो, आपल्यापाशी काही नसतो. तर या जगज्जननीच्या मोहमायेत गुंततो, मोहित होतो. हे भगवती मायादेवी, ही महामायादेवी जी आहे ना, ती भल्या भल्यांना गुंतवून ठेवते हो, भल्या भल्यांना अडकवून ठेवते आपल्या स्वतःच्या मायेमध्ये. ज्ञानी विद्वानांना सुद्धा या मोहमायेच्या पाशात अडकवून ठेवत असते. ही पराविद्या, संसार बंधन आणि मोक्षदायिनी सनातनी देवी संपूर्ण ईश्वरांची अधीश्वरी आहे. वास्तविक ही देवी नित्य स्वरूप आहे. हे संपूर्ण जगत तिचंच तर रूप आहे. अनेक रूपांमध्ये ती प्रकट होते. जेव्हा देवतांचं कार्य सिद्धीच न्यायचं होतं तेव्हा सुद्धा ती या मनुष्य लोकात प्रकट झालेली आहे. म्हणून नवदुर्गा नवदुर्गा नवदुर्गा, 51 शक्तिपीठ, काय वेगळं काय आहे हो? एकच आहे, एकच. आता मी वृषाली कुलकर्णी एकटीच आहे, पण मी कोणाची तरी आई आहे, कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी बहीण आहे, कोणाची तरी सासू आहे, कोणाची तरी आजी आहे, कोणाची तरी सखी आहे, तुमच्या सगळ्यांची मैत्रीण आहे, पण वृषाली कुलकर्णी एकच आहे ना. आता इथे प्रवचन करताना प्रवचनकार वृषाली कुलकर्णी आहे, कीर्तन करताना कीर्तनकार वृषाली कुलकर्णी असते, पोवाडा म्हणताना शाहिरा वृषाली कुलकर्णी असते, पण वृषाली कुलकर्णी एकच असते ना. भले तिच्या पाठीमागे लागणाऱ्या उपाध्या वेगळ्या वेगळ्या असतात. नवदुर्गा नवदुर्गा, 51 शक्तिपीठ, 3.5 शक्तिपीठ, एकटीच आहे ती. आदि माया आदि शक्ती एकच आहे, तिची वेगळी वेगळी रूप आहेत. आणि म्हणूनच इथे म्हटलेलं आहे की कार्यसिद्धीच करण्यासाठी ती वेगवेगळ्या अवतारामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेली आहे. जेव्हा या कल्पांताच्या शेवटी भगवान विष्णू शेषशय्येवरती योग निद्रा घेत होते ना, तेव्हा मळ मळ आपल्या कानामध्ये जो मळ निघतो ना, त्या मळाच्या रूपाने त्यांच्या कानामध्ये, महादेवा भगवान विष्णूंच्या कानामध्ये एक भयंकर असुर वध करण्याच्या उद्देशाने अवतरले होते. तेच असुर म्हणजे जे सुरुवातीला मी सांगितले मधु आणि कैटभ, हे दोन असुर भगवान विष्णूंच्या नाभी कमलामध्ये विराजमान ब्रह्माजींना या असुराचं कानामध्ये प्रकट होणं समजलं आणि भगवान निद्राधीन आहेत हे पाहिलं. तेव्हा ब्रह्माजींनी एकाग्र चित्तानं भगवान विष्णूंना जाग करण्यासाठी म्हणून त्यांच्या डोळ्यांमध्ये जाऊन अतिशय सूक्ष्म रूपानं योग निद्रा
त्या योग निद्रेचं स्तवन करायला सुरुवात केलं. देवीचं हे स्तवन इतकं सुंदर आहे. तूच स्वाहा, तूच स्वाहा, तूच षटकार, या स्वरांचे स्वरूप तुझी, प्रणवाकारात तूच व्यापून आहे. संध्या सावित्री परमजननी तूच, लज्जा पुष्टी तुष्टी शांती तूच. किती झाले हो लक्षण, किती झाले अवतार. खड्गधारिणी तूच, सौम्यधारिणी ही तूच, असुर संहारिणी ही तूच, तूच अससी आदिमाया. तेव्हा हे भगवती या दोन्ही दुर्धर मधु आणि कैठव अशा या आसुरांना मोहमायेत गुंतवून भगवान विष्णूंना जागा करायचे, त्याच्यासाठी तू मला सहाय्य कर. या असुरांचा वध करण्यासाठी बुद्धी तू भगवान विष्णूंच्या मनामध्ये चटकन निर्माण कर. अशा प्रकारे ब्रह्माजींनी जेव्हा तमोगुणी अधिष्ठात्री योगनिद्रा देवीची स्तुती केली, प्रार्थना केली, तेव्हा देवी भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावर, नेत्रामध्ये, नासिकामध्ये, बाहूमध्ये, हृदयामधून निघून अव्यक्त अव्यक्त अशा अव्यक्त जन्मा ब्रह्माजींच्या नजरेसमोर प्रकट झाली. आणि भगवान योग निद्रेतून जागे झाले. समोर दोन बलाढ्य पराक्रमी रागाने लालबुंद झालेले ते असुर दिसले, जे क्रोधाने जणू ब्रह्माजींना संपवण्याच्या तयारीतच उभे होते, सज्ज होते. तेव्हा भगवान श्रीहरी त्यांच्या बरोबर जवळ 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 5,000 वर्ष, 1-2 नाही, 5 पण नाही, 50 पण नाही, 500 पण नाही, 5,000 वर्ष बाहुयुद्ध करत होते. आम्ही या तेव्हा बाहुयुद्ध करत होते, तेव्हा या महामायेने त्यांना मोहित केलं. आणि कोणा दोघांना, मधु आणि कैटभ या दोघांनाही मोहित केलं. तेव्हा ते दोघही विष्णूंना म्हणाले, आम्ही तुमच्या बलावर, आम्ही तुमच्या सामर्थ्यावर, आम्ही तुमच्या वीरतेवर प्रसन्न झालो आहोत. प्रसन्नोस्मी वरम ब्रूहि. भगवान लगेचच उत्तरले, हे महामाया, हे भगवती देवी, जर खरोखर त्या मधु आणि कैटभाला सुद्धा जर माझ्या सामर्थ्याची नक्की जाणीव झाली असेल ना, तर त्यांना ती जाणीव करून दे आणि मला सहाय्य कर. माझ्या हातून नक्की या दोघांचा मृत्यू झालाच पाहिजे, असा आशीर्वाद तू मला दे. बस एवढाच वर मागतोय. पुढे ब्रह्माजींनी, विष्णूंनी या मधु आणि कैटभाचा वध केलेला आहे. आता मेधा ऋषी या पुन्हा सुरथ आणि समाधीच्या या सगळ्या सांगितलेल्या कथा या नवदुर्गेमध्ये आहेत. बरं, मेधा ऋषी सुरथ आणि समाधीला पुढे म्हणतात की अशा प्रकारे जेव्हा विश्वासघाताने त्यांनी भगवान विष्णू भगवंताच्या हातून वध पत्करला, मोहमायेने त्यांना आकृष्ट करून घेतलं, म्हणजे थोडक्यात विश्वासघातच झाला ना. विश्वासघाताने या दोघांनीही वध पत्करला आहे. शंख चक्र गदा धारण करणाऱ्या भगवंतानी त्या मधु आणि कैटभाची मस्तक आपल्या मांडीवरती ठेवलेली आहेत आणि चक्राच्या आधारे धडापासून ती वेगळी केलेली आहेत. अशी ही देवी भगवती महामाया स्वतः प्रकट होऊन आसुरांचा वध करण्यासाठी सहाय्यभूत ठरलेली आहे. पुढच्या अध्यायामध्ये, दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये भगवतीच्या प्रादुर्भावाने आणि तेजाने महिषासुराच्या पूर्ण सेनेचा वध करून सेनापतींसह महिषासुराचा वध या पृथ्वी मातेचा भार हलका करण्यासाठी देवींनी केलेला आहे. म्हणून तर तुकाराम महाराज एका पदामध्ये छान म्हणतायत, अवतार केला संहाराया दुष्ट, अवतार केला संहाराया दुष्ट, करीती नष्ट पर पीडा, करीती नष्ट पर पीडा, अवतार केला संहाराया दुष्ट, अवतार केला
संहाराया दुष्ट, अशा दुष्टांचा संहार करण्यासाठी वेगवेगळे अवतार प्रत्येक वेळेसच घ्यावे लागलेले आहेत भगवती महामायेला, भगवतीला. मग जेव्हा हा महिषासूर सूर्य, इंद्र, अग्नी, वायू, चंद्रमा, यम, वरुण किंवा बाकी सगळ्या देवतांचे अधिकार हिसकावून स्वतःच अधिष्ठाता बनला होता, तेव्हा संपूर्ण देवतांच्या तेजापासून एक नारी रूप प्रकट झालं, एक नारी रूप परिणत झालं. मग आता हे नारी रूप होतं तरी कसं? तिच्या सर्वांगाचं वर्णन आता आपल्याला ऐकायचं. बरं छान आहे सर्वांगाचं वर्णन. एखाद्या देवीचं वर्णन ऐकावं तर ती देवी नेमकी, तिचं मस्तक कोणाचं आहे, तिचे हात कोणाचे आहेत, तिचे चरणकमल कोणाचे आहेत, ऐकायला खूप छान, वाचताना पण खूप छान वाटतं. बरं तर भोलेनाथाच्या तेजापासून या देवीचं मुख तयार झालेलं होतं आणि यमराजाच्या तेजापासून, यमराजाच्या शक्तीपासून मस्तकावरचे केस तयार झालेले आहेत. एक दोन आहेत का? लाखो केस आहेत की प्रत्येकाच्याच डोक्यावरती. आणि त्यातनं त्या महामायेचं, देवीचं, भगवतीचं, चंडिकेचं, अंबिकेचे केस बघा बरं किती छान आहेत. आणि ते कोणापासून झालेत? तर ते यमराजाच्या तेजापासून तयार झाले. भगवान विष्णूंच्या तेजापासून दोन्ही बाहू स्फुरलेले आहेत. चंद्रमाच्या तेजापासून या देवीचे स्तन निर्माण झालेले आहेत. वक्षस्थळ ह्या चंद्राच्या तेजापासून आलेले आहेत, म्हणून ते शांत आहेत. प्रत्येक बालकाला पयरस देऊन हे वक्षस्थळ मातेचे स्तन तृप्त करत असतात, शांत करत असतात, म्हणून चंद्रमाच्या तेजापासून निर्माण झालेले हे स्तन आहेत. भगवान इंद्रदेवांच्या तेजापासून कटी प्रदेश निर्माण झालेला आहे. वरुणाच्या तेजापासून मांड्या आणि पोटऱ्या तयार झालेल्या आहेत. सूर्याच्या तेजापासून या देवीची बोट तयार झालेली आहेत. कुबेराच्या तेजापासून या देवीची नासिका आहे. प्रजापतीच्या तेजापासून या देवीचे दात निर्माण झालेले आहेत. आणि अगदी संध्याकाळ, संधी प्रकाश, संध्येच्या तेजापासून या देवीच्या भुवया, भ्रुकुटी निर्माण झालेल्या आहेत. वायूच्या तेजानी कर्ण निर्माण झालेले आहेत. खूप छान छान याच्यासाठी आपल्याकडे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, पण नको, आता ही जागा नाहीये. ब्रह्माच्या तेजापासून दोन्हीही चरण कमल उत्पन्न झालेली आहेत. आणि संपूर्ण पृथ्वी मातेच्या तेजामुळे या भगवतीचा पूर्ण पृष्ठभाग निर्माण झालेला आहे. अशा समस्त आणि अनन्य देवतांच्या तेजापासून कल्याणमयी अशा देवीचा आविर्भाव प्रकट झालेला आहे. मग प्रत्येक देवतेने आपापली शस्त्र, आपापली आभूषण आणि आपले अलंकार सुद्धा या देवीला दिलेले आहेत. त्या सगळ्या तेजाने देवीने आधी सगळ्या सेनेचा नायनाट करायचं ठरवलेलं आहे. नवे नवे नायनाट केलाच. त्यात सेनापती चिक्षूर, चामर, वाष्कल, ताम्र, अंधक, उग्रास्य, उग्रवीर्य, महाहनु अशा रीतीने सगळ्या या सेनेचा संहार या भगवतीने केलेला बघून महिषासुराने आता रेड्याचं रूप धारण करून जणू संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करायला सुरुवात केलेली आहे. आपल्या खुरांनी धरती माता तो खोदायला सुरुवात करतोय, तो रेडा महिषासूर व राक्षस. शिंगांनी मोठे मोठे पर्वत उखडून फेकू लागलाय. तेव्हा आता मात्र या भगवती मातेनं रुद्रावतार घेतला आणि ती या महादैत्याच्या मस्तकावर चढली आणि त्याला पायानं दाबून स्वतःच्या शूलाने त्या दैत्याच्या कंठावरती हे मोठा प्रहार केला, असा आघात केला. आणि त्याने कितीही वाचण्यासाठी म्हणून धडपड धडपड करायला सुरुवात केलेली बघितल्यावर लगेचच देवीने तलवारीने त्याचं मस्तकच उडवलेलं आहे. आणि मग त्याचं मस्तक धडा वेगळं केलं. इथेच महिषासुराचा वध या इतक्या सगळ्या देवतांच्या तेजापासून निर्माण झालेल्या
चंडिकेने, दुर्गा मातेने महिषासुराचा वध केलेला आहे. दुर्गा माता की जय. देवी प्रपन्नार्तिरे हरे प्रसीद. प्रसीद मातृ जगतो तू हि खिलस्य. प्रसीद विश्वेश्वरी पाहि विश्वम. त्वमीश्वरी देवी चराचरस्य. दुर्गा माता की जय. पुढे 4थ्या आणि 5व्या अध्यायामध्ये आता या महिषासुराचा वध झालाय म्हणल्यावरती धरणी माता, पृथ्वी माता खूप आनंदून गेलेली आहे, संतोषली आहे. इंद्रादी देवतांनी सुद्धा या दुर्गा देवीची स्तुती करायला सुरुवात केलेली आहे. या देवी सर्वभूतेषु विष्णु मायेति संस्थिता. क्षुधारूपेण संस्थिता. शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. जेव्हा सर्व देवी देवतांकडून दुर्गा देवीची एवढी स्तुती होतीये, हे आता पुढचे 2 असुर शुंभ आणि निशुंभ. शुंभ नावाच्या राक्षसांनी, दैत्यांनी जणू आपला एक दूत पाठवला आणि निरोप असा होता की कोणीतरी अत्यंत सुंदर, मनोहारी आणि लावण्यवती अशी स्त्री जी आहे ती आपल्या दिव्य तेजस्वी कांतीने जणू संपूर्ण हिमालय प्रकाशित करते आहे. असं रूप याच्या आधी कुठल्या स्त्रीचं पाहिलेलंच नाहीये. तेव्हा ती स्त्री कोण आहे हे जरा तपासून बघा बरं. शुंभानी दूताकरवी हा निरोप मिळवलेला आहे बरं. कारण ती स्त्री तेजस्वी आहे. तेजस्वी स्त्री श्री अंगाच्या प्रभेने संपूर्ण दशदिशा प्रकाशमान करते. आता इथे हिचं नाव काय आहे बघा, श्री. श्री अंगाच्या प्रभेने संपूर्ण विश्व तेजोमय करून टाकत आहे. वास्तविक त्रैलोक्यातली सगळी रत्न, अगदी माणिक मोती, सगळी 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 रत्न घेतली तरी सुद्धा ह्या देवीच्या तेजात इतकं सामर्थ्य आहे की जी माझ्याकडे, म्हणजे शुंभ म्हणतोय बरं, की जी माझ्या घराची शोभा वाढवते. अनेक रत्न माझ्या घराला लावलेली आहेत. पारिजातक वृक्ष आहे, उच्चैश्रवा घोडा आहे, हत्तीमधील नावाजलेला ऐरावत आहे. हे सगळं मी, शुंभ म्हणतोय हा, ऐरावत, हे सगळं मी इंद्राकडून मिळवलेलं आहे. रत्नभूत आणि अद्भुत हंसरूपी विमान तर माझ्या अंगणात पडून राहिलेलं आहे. साक्षात समुद्राने सुद्धा किंजालकिनी नावाची रत्नमाला मला भेट म्हणून दिलेली आहे. आणि सोन्याचा वर्षाव करणारं वरुणाचं छत्र माझ्या घरात शोभायमान आहे. आणि इतकंच नाही तर मृत्यू नामक शक्ती म्हणजे उत्क्रांतीदा, ही सुद्धा माझ्याच अखत्यारीत असताना एवढी तेजोमय स्त्री ही आहे तरी कोण की जी सगळं हिमालय तेजस्वी करते. सगळ्या विश्वात जिने तेज पसरवले अशी तेजस्विता स्त्री आहे तरी कोण. मग हे सगळं ऐकल्यावरती वरुणाचा पाश आणि समुद्रातली सगळी रत्न माझा जो भाऊ आहे निशुंभ, त्याच्या स्वाधीन असताना सुद्धा या स्त्रीकडे कल्याणकारी असं रत्नरूप आहे तरी कुठलं. शुंभ आणि निशुंभ या दोन्ही असुरांना हा फार मोठा प्रश्न पडलाय. आता शुंभ आणि निशुंभाचं हे सगळं भाष्य ऐकून चंड आणि मुंड हे सुद्धा सरसावलेले आहेत. शुंभाने लगेचच महादैत्य सुग्रीवाला दूत बनवलंय. सुग्रीव म्हणजे आपल्या रामायणातला सुग्रीव नव्हे बरं, हा राक्षस कुळातला सुग्रीव सुद्धा आहे. त्या सुग्रीवाला दूत बनवलं आणि या तेजस्विता असं देवीकडे पाठवलं. आणि त्या दूताने पुन्हा एकदा शुंभाकडे असलेल्या सगळं, त्याला काय म्हणता येईल, लुबाडलेलं किंवा ओरबाडून मिळवलेलं म्हणतो की नाही आपण आपल्या भाषेमध्ये, त्या ओरबाडून मिळवलेल्या श्रीमंतीचा सगळा पाढा वाचला आणि शेवटी म्हणाला की ही जी काही देवी आहे ना, त्या देवीकडे सामान्य सामर्थ्य किंवा सामान्य तेज नाहीये.
आता या देवीला आपण शरणच गेलं पाहिजे. आता सुग्रीवाचा हा निरोप ऐकून चंड मुंड शुंभ निशुंभ दोघेही खूप वैतागलेत. एवढ्या सहज माघार घ्यायची, एवढा सहज पराभव पत्करायचा, छे, असुरांचा कुठे असला स्वभाव असतो का? आणि तो सुग्रीव अगदी अक्षरशः शरणागती पत्करून त्या देवी पुढेच नतमस्तक झालेला आहे. आणि तो देवीला म्हणतोय, हे देवी, आम्ही तुला या संसारी स्त्रियांमध्ये सगळ्यात महान रत्न आता समजणार. जे शुंभ निशुंभाकडे आहे ना, त्याच्याही पेक्षा श्रेष्ठ असं रत्न म्हणजे तू आहेस. तेव्हा तू आता आमच्या बरोबर यावस. या भाऊ भाऊ आमचे भाऊ जे आहेत शुंभ आणि निशुंभ यांच्या बरोबर तू युद्ध करावस. देवीला प्रश्न पडतो की हा तर राक्षसांचा दूत बनून आलाय, असुर म्हणून दूत बनून आलाय आणि चक्क मला शरण गेलाय, काहीतरी डावपेच तर नसेल ना? फार सावध राहावं लागतं बरं, प्रत्येक पावला गणिक सावध. समर्थ रामदास स्वामींनी चौपदीमध्ये म्हटलंच आहे ना, सावधपणा माझं दे रे राम. सावधान हा शब्द समर्थांच्या डिक्शनरीमध्ये तर खूप वेळेला आलेला आहे. म्हणजे पुराण काळापासून सावधपणा हा प्रत्येक जीवाच्या अंगी असलाच पाहिजे, असलाच. खाली आपण अंडरलाईन करूयात. म्हणून ही देवी विचार करते की नक्की काहीतरी गौड बंगाल आहे, काहीतरी पाणी मुरतंय. पण ठीक आहे, बघूयात तरी खरं. हा म्हणतोय ना, बघूयात, जाऊयात याच्या बरोबर. तिच्याकडे काय सामर्थ्य कमी होतं का? एखादा वर जर द्यायचं आणि त्याला नेस्तनाबूत करायचं ठरवलं असतं तर काही वेळ लागला नव्हता. पण तरी बघूयात तरी खरं, खऱ्या अर्थाने हा आपल्याशी हात मिळवणी करतोय का, त्याच्यामध्ये काही डावपेच आहे? आता हा निशुंभाच्या सेवेमध्ये तू रुजू व्हावंस, कारण तू रत्नस्वरूप आहेस. नको तेवढं कौतुक करायला सुरुवात केली आहे. तिथे देवीने बरोबर त्याचा मनसुबा ओळखलाय. आणि हा जो शुंभ नावाचा माझा भाऊ आहे की नाही, त्याच्याशी तू विवाह करावास. आता खाडकन डोळे उघडले वगैरे मी म्हणणारच नाही, कारण मुळात ती जगज्जननी आधी माया आहे. हो, सगळं जाणूनच होती, सगळं ओळखूनच होती ती. पण हा अक्षर नेमका किती खालच्या पातळीपर्यंत उतरतायत हे बघायचं आणि मग त्यांच्याशी दोन हात करायचे. माझ्या भावाशी जर तू विवाह केलास ना, तर महान ऐश्वर्याची तुला प्राप्ती होईल. हास्यास्पद गोष्ट आहे की नाही? अहो, जी स्वतः ऐश्वर्य दाखवली आहे तिला हा असुर म्हणतोय की माझ्या भावाशी, त्या शुंभाशी का शुंभाशी तू विवाह कर म्हणजे तुला ऐश्वर्य प्राप्ती होईल. हे ऐकताच कल्याणमयी भगवती दुर्गा देवी पटकन गंभीर भावानी उत्तरली, तू बोलतोयस ते यत्किंचित सुद्धा खोटं नाहीये बरं. तो शुंभ आणि निशुंभ दोघही पराक्रमी आहेतच, पण माझी प्रतिज्ञा अशी आहे की जे मला युद्धात हरवतील की नाही, जे कोणी माझा अभिमान पूर्ण नाहीसा करतील, जो कोणी माझ्या इतकाच बलवान असेल, जो माझा स्वामी असेल, जो माझ्यावर विजय मिळवून जिंकून दाखवेल, त्याच्याशीच मी विवाह करेन. सावधपणा माझं दे रे राम. हे देवीचं तेजस्वी उत्तर ऐकून तो दूत मात्र खूप निराश झाला आणि आला तसा परत गेला. कारण देवीच्या उत्तरामध्ये जे सामर्थ्य होतं, जे तेज होतं, त्या उत्तराने तो अर्धा गर्भगळीत झाला. आणि लगेचच पुढे 6व्या अध्यायात धूम्रलोचन या असुराचा वध सांगितलेला आहे. पण 5व्या अध्यायाचा समारोप करताना इथे या मेधामुनींनी सांगितलेलं आहे की जसा तो तेजस्वी उत्तर ऐकून परत निघून गेला, तसे शुंभ निशुंभ आणि चंडमुंड काही गप्प बसणाऱ्यातले नव्हते. त्यांनी देवीशी 2चे 4 हात केलेच, 4चे 8 हात केलेच, शस्त्र सैन्य सगळं वापरलं आणि पराभूत झाले. चौघांचाही वध या तेजस्विता अशा पूर्ण रत्नस्वरूपा अशा देवीने त्याच
चौघांचाही वध केलेला आहे. आणि मग मात्र धूम्रलोचनाचा वध सांगितलेला आहे तो 6व्या अध्यायामध्ये. भगवतीचं हे तेजस्वी उत्तर प्रस्ताव नाकारणं खर तर ना या धूम्रलोचनाला सुद्धा, हे सगळे असुर ना एकमेकांचे सगळे सोयरे होते बरं का, ते असतच. आणि जेवढ्या दुष्ट प्रवृत्ती असतात ना त्या सगळे एकत्रच येतात. चांगली लोक, सद्विचारी लोक, सदाचरणी लोक संघटित करणंच मोठं कठीण काम आहे. सद्य परिस्थितीवर बोलण्यासारखं खूप आहे, पण आपल्याला विषयांतर करायचं नाही, आपल्याकडे वेळ आता उभा अर्धा तास राहिलेला आहे. पण ही संघटना, ही एकजूट जेवढी असुरांची पटकन होते. आता असुर हा शब्द मी थोडा वेगळ्या अर्थाने वापरतीये. आत्ताचे असुर कोण आहेत? आत्ता या आज आज या तारखेला 5/10/2024 या तारखेला आपल्या अवतीभोवती आपले असुर कोण आहेत? आपले नाही, असुर कोण आहेत? सुज्ञास अधिक सांगणे न लगे. मग या धूम्रलोचनाला सुद्धा हा तेजस्वी उत्तराचा अजिबात सहन झाला नाही. त्याला ते उत्तर अजिबात सहनच झालं नाही आणि तो प्रस्ताव नाकारणं तेही जमलं नाही. मग दैत्य सेनापती धूम्रलोचनाने काय केलं? 60,000 सैन्य घेतले. बरोबर आहे. ज्यांना कळलं, आज या घडीला मी हे वाक्य थोडस हळू का बोलले, कारण माझ्या शेजारीच 2 असुर आहेत. एकीकडे नजमा बंगला आहे, एकीकडे माशाअल्ला बंगला आहे, आणि मध्ये मी श्रीराम जयराम करणारी कुलकर्णी आहे. पण मी पुरून उरणारी. अरे ते मशीद पडताना त्या रामाने जी शक्ती दिली आहे ती उगीच नाही दिली आहे, आणि ती वाया नाही घालवायची आहे. तर 60,000 सैन्य घेऊन दुर्गा मातेला आणण्यासाठी म्हणून पाठवलं. भगवतीला ललकारलं, जर तू स्वतःहून आली नाहीस तर तुला फरफटत जबरदस्तीने आणावं लागेल. हे ऐकताच देवीनं नुसतं असा उच्चार केल्याबरोबर धूम्रलोचन त्या हुंकाराने भस्मसात झालेला आहे. असं सामर्थ्य पाहिजे, असं बल पाहिजे. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हणले, सावरकर जे म्हणलेत ना, अबला नमाची ही माता रे, कथिल हे अगस्तीस आता रे. कोणीच अबला नाही, आपल्यातलं सामर्थ्य आपणच ओळखलं पाहिजे. आणि वेळ आली ना तर आपल्यालाही दोन दोन हात करता आलेच पाहिजे. उगीच समितीत जायचं नाही, उगीच दंडछुरिकाचा शिकायचं नाही, कधीतरी कुठेतरी त्याचा वापर करताच आला पाहिजे. माफ करा, काही आपल्याला राजकारण या विषयावर बोलायचंच नसतंय. कुठलाही पंथ, कुठलाही संस्था इथे आपल्याला नाही मध्ये आणायचे, पण सहज असं ते स्फुरत. आणि नुसत्या हुंकाराने हा धूम्रलोचन भस्मसात झालेला आहे. त्यानंतर उरलेल्या सैन्याची तर देवी भगवतीच्या सिंहानच वाताहत केली हो. आता क्रोधित झालेला हा धूम्रलोचन थरथर थरथर कापायला लागलाय, आणि उरलेल्या सगळ्या सैन्याचं सर्व प्रकारची शस्त्रास्त्र सगळं सगळं वापरून या धूम्रलोचनाचा वध सुद्धा देवीनं इथं केलेला आहे. पण तत्पूर्वी सिंहाला मात्र देवीच सिंहाला मात्र ठार मारून टाकलेला आहे. या सिंहाला ठार मारलेलं बघून ही अंबिका, ही चंडिका एकदम चौताळून उठलेली आहे. आणि तेवढ्यात अजून 2-4 असुर आले आणि त्यांनी या अंबिकेला बांधून ठेवलं. धूम्रलोचनाच्या आज्ञेनुसार उरलेले दैत्य चतुरांगिणी सैन्य सुसज्ज शस्त्रास्त्रांसहित भगवती बरोबर युद्ध करण्यासाठी सज्ज झाले. गिरिराज हिमालयाच्या स्वर्णमयी उंच शिखरावर सिंहावर आरूढ झालेली स्मितहास्य वदनी देवीनं हे पाहिलं, आणि तिला पकडण्यासाठी तत्परतेनं दैत्य सरसावलेले आहेत. हे बघून देवी अंबिका खूप क्रोधित झाली, आणि तिच्या क्रोधानं तिचं मुखकमल काळकुट्ट झालेलं आहे, आणि भुवया वक्र झालेल्या आहेत. जीभ तिची लपलप लपलप कापायला लागलेली आहे, आणि विकाराल मुखी
काली माता जणू तिथे प्रकट झालेली आहे. तलवार, पाश, विचित्र खड्वांग घेतलेली आणि चित्त्याच्या चामड्याचं वस्त्र परिधान केलेली, नरमुंडांची माळा गळ्यात धारण केलेली, लालगुंड डोळे असलेली, भयंकर गर्जना करून दशदिशा भारून टाकणाऱ्या काली मातेनं दैत्यांच्या सैन्यावर हल्ला केला. हत्ती, घोडे, रथ, सारथी सगळ्या सैन्याला आव असलेल्या त्या तोंडात घेऊन चावून 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 जणू मारून टाकलेला आहे. कुणाचे केस ओढत होती, कुणाचा गळा दाबत होती, कुणाला पायाखाली तुडवत होती, नुसत्या धक्क्यानं सुद्धा कुणाला आडवं पाडत होती. एकदा चवताळली की तिची शक्ती कमी नसते. अशा या काली मातेनं बलवान आणि दुरात्मा अशा दैत्यांची सगळी धुळधाण उडवली. हे बघताच चंड काली मातेवरती जणू राक्षस असुर परत धावून गेलेले आहेत आणि अत्यंत भयंकर बाणांचा वर्षाव ते काली मातेवर करत होते. तोच काली मातेनं भयंकर गर्जना करून एक विकट हास्य केलं. प्रचंड मोठी वाढव्य तलवार हातात घेऊन मुखावाटे पुन्हा एकदा हुंकार भरलेला आहे. दैत्यावरती चालून गेलेली आहे. तलवारीने जणू असुरांची मस्तक उडवत होती. तेवढ्यात एक बलाढ्य असुर पुढे आला. त्याला सुद्धा तलवारीच्या एकट्याच वारानं तिने जमिनीवर लोळवले आहे. अशा अनेक असुरांचे त्यांच्या मुडद्यांचेच म्हणूयात, काही चांगली शुद्ध भाषा नको वापरायला, नाही तर मी प्रेत बीत म्हणणार होते. मुडद्यांची पूर्ण रासच्या रास तिथे पडलेली आहे. हे बघून बाकीचे सैन्याने मात्र आता पळवाट शोधलेली आहे. अशा प्रकारे या कालिका मातेनं या धूम्रलोचनाचा वध केलेला आहे. पुढे 8व्या आणि 9व्या अध्यायामध्ये रक्तबीज वध मार्कंडेय ऋषी कथन करून सांगत आहेत. चंडमुंड दैत्य सगळ्या सेनेचा संहार झालाय. सगळ्याचा आता शुंभ दैत्याने दैत्यांच्या सगळ्या सेना नायकांना युद्धासाठी जाण्याची आज्ञा केलेली आहे. त्यामध्ये उदायुध नामक 86 दैत्य सेनापती, कंबू नामाचे 84 सेनानायक आणि कोटीवीर्य कुळाचे 50, धौम कुलाचे 100 असुर आणि सेनापती आपापल्या सेनेसह बघा किती झाली संख्या. उदायुध नावाचे 86 दैत्य, कंबू नावाचे 84 सेनानायक, कोटीवीर्य कुळाचे 50 आणि धौम्र कुळाचे 100 असुर आपापल्या सेनेसह हे नायक झाले आणि त्यांची सेना वेगळीच. आपापल्या सेनासह जसं अफजल खानाला मारायला शिवाजी राजांना पकडून आणण्यासाठी अफजल खानाने एक शिवाजी तो पहाड का चुहा आहे म्हणत शिवाजी राजाला मारण्यासाठी 30,000 फौज घेऊन आला होता. तोच प्रकार इथे आहे ना सगळा. आपापल्या सेनेसह सगळेजण कूच करत निघालेले आहेत. त्या व्यतिरिक्त कालक, दौहार्द, मौर्य, कालकेय असुरांनी सुद्धा युद्धासाठी सज्ज राहायची आज्ञा झालेली आहे. महाभयंकर शासन करणारा असुरराज शुंभ मोठ्या मोठ्या शस्त्रास्त्रांसह सैन्यासह युद्धासाठी प्रस्थित झाला आहे. दैत्यांच्या सेनेनी चारी बाजूंनी चंडिका देवी आणि काली मातेला घेरलेला आहे. त्याच दरम्यान असुरांचा विनाश आणि देवतांच्या अभ्युदयासाठी ब्रह्मा, शिव, कार्तिकेय, विष्णू, इंद्र या देवतांच्या शक्ती त्यांच्या देहातून परावर्तित होऊन म्हणून निघून गेल्या आणि चंडिके आणि या अंबिकेच्या मध्ये त्या प्रकट झालेल्या आहेत. सगळ्यात आधी हंसयुक्त विमानात विराजमान असलेली अक्षसूत्र ती देवी आली. मग हंसयुक्त विमानात असलेली ही अक्षसूत्र आणि कमंडलू रूपी सुशोभित असलेली ब्रह्माजींची शक्ती ब्रह्माणी तीही आलेली आहे. महादेवांची शक्ती हातामध्ये त्रिशूल घेऊन आणि महानागरी रूपी कंकण घालून वृषभावर आरूढ होऊन तीही आलेली आहे. कार्तिकेयजींच्या शक्तिरूपा जगदंबिकेने ही आपलं रूप धारण करून मयुरावर बसून ती आलेली आहे.
भगवान विष्णूंची शक्ती गरुडामध्ये धारण करून गरुडावरती विराजमान होऊन शंख चक्र गदा शारंभर धनुष्य खड्ग घेऊन तीही आलेली आहे. श्री हरीची शक्ती घेऊन वराह रूप धारण करून, नारसिंहजींची शक्ती घेऊन नृसिंहाचं रूप धारण करून, इंद्राची शक्ती घेऊन हातामध्ये वज्र घेऊन गजराज ऐरावतामध्ये विराजमान होऊन सगळ्या शक्ती अवतरलेल्या आहेत. महादेवांनी चंडिकेला असुरांवर हल्ला करण्याचा आदेश देताच क्षणी चंडिकेच्या देहातून भयंकर आणि उग्र अशी शक्ती बाहेर पडू लागली. हळूहळू सगळ्याच शक्ती एकरूप झाल्या, एकरूप संघटित. मग अशी वापरला तो शब्द मी सांगितलंय. मी फार आवश्यकता आहे आता सुद्धा अशाच संघटनेची, फार नितांत गरज आहे, नितांत. नाहीतर 2040चा त्यांचा संकल्प आणि 2040चा आमच्या नमो नमोंचा संकल्प, कोणाचा संकल्प पूर्णत्वाला न्यायचा आणि कधी कोणी कसं संघटित व्हायचं ज्याचं त्यांनी ठरवूयात. अधिक बोलणे न नगे. सगळ्या संघटित झाल्या आणि मातृगणांनी सगळ्या सैन्याला धुळीला मिळवलं. मातृगण, ती सुंदर शब्द आहे बघा. या सगळ्या शक्तींनी या दैत्यांच्या सेनेला धुळीला मिळवले. हे बघताच आता पुढचा असुर, त्याची कथा खूप छान आहे बरं. छान आहे म्हणजे असुराची कथा म्हणून नाही, पण एक शक्ती काय असते. या मातृगणांनी ही सगळी सैन्य जेव्हा धुळीला मिळवलं तेव्हा रक्तबीज नावाचा महान असुर तिथे प्रगटला. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्या शरीरातून रक्ताचा एखादा थेंब जरी जमिनीवर पडला तरी लगेच तिथेच त्याच्याच सारखा दुसरा शक्तिशाली महादैत्य प्रकट होत होता. आता त्याच्याबरोबर या सगळ्या मातृरूपिणी शक्तिरूपिणी भगवतीचं युद्ध सुरू झालेलं आहे. इंद्रशक्ती, वराही, वैष्णवी, कौमारी, माहेश्वरी सगळ्यांशी युद्ध सुरू होतं. पण दैत्याच्या रक्तातून प्रकट होणाऱ्या प्रत्येक थेंबानुसार प्रकट होणाऱ्या असुरांनी संपूर्ण जगत व्यापून टाकलं आणि सगळ्या देवतांमध्ये आता मात्र भय निर्माण झालं. तेव्हा चंडिकेने काली मातेला सुचवलं, हे चामुंडे, आता तू मुखाचा जबडा जो आहे की नाही तो खूप मोठा कर, इतका मोठा कर, इतका भरपूर व्यापक कर आणि शस्त्रतापाने या रक्तबीजाचे खाली पडणारे रक्ताचे एक थेंब तुझ्या मुखामध्ये येऊ देत. प्रत्येक रक्ताचे थेंब तू गिळून टाक. अशा पद्धतीने जेव्हा तू सगळ्या दैत्यांना खाऊन टाकशील ना तेव्हाच नवीन दैत्य निर्माण होऊ शकणार नाहीत. नवीन दैत्य निर्माण होऊच द्यायची नाहीत. एवढीशी असते हो मशीद, एवढीशी असते. वर्षभरात एवढी होते. आमची मंदिर 25-25 वर्ष बांधून होत नाहीत. नवीन दैत्य उत्पन्न होऊ शकणार नाहीत. हेच तुझ्याकडे काम. एवढं बोलून चंडिका देवीने रक्तबीजाला आपल्या हातातल्या शूळाने मारायला सुरुवात केली. जशी ती मारत होती रक्तबीजावर खूप घाव केले, खूप घाव केले आणि काली मातेने एवढा मोठा जबडा फाकवला त्याचा रक्ताचा प्रत्येक थेंब गिळण्यास सुरुवात केली. काली मातेच्या मुखात पडलेल्या, मुखांनी घेतलेल्या रक्तातून सुद्धा महादैत्य निर्माण होत होते. त्यांना सुद्धा आता तिने तोंडात रक्ताचा थेंब पडला की तिथे असुर निर्माण होत होता. हिने काय केलं, चंडिकेने तोंडातच त्यांना चावून मारायला सुरुवात केली. तोंडातल्या तोंडात चावून मारून संपवलं. चामुंडा देवीने आता रक्तबीजाला वज्र, बाण, खड्ग आणि वृष्टी नावाच्या एका मोठ्या शस्त्राने मारायला सुरुवात केली. रक्तहीन करून टाकलं. त्याच्या अंगातलं सगळं रक्त संपून टाकलं आणि मग सगळं रक्ताच संपून गेलं म्हणल्यावर या चामुंडा मातेने रक्तबीज आसुराचा वध करून टाकला.
जय जगदंबे जगदालंबे महालक्ष्मी नमोस्तुते। जय जगदंबे जगदालंबे चामुंडे तू नमोस्तुते। जय जगदंबे जगदालंबे महालक्ष्मी नमोस्तुते। अंबा माता की जय। रक्तबीजाची हत्या झाली आणि पुढे त्याचा वध झाल्या म्हणल्या बरोबर शुंभ निशुंभ पुन्हा देवी बरोबर युद्धासाठी सज्ज झाले। बघा त्यांची ताकद केवढी आहे, पुन्हा 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 युद्धासाठी तयारच होते। अरे कंटाळा नावाची गोष्टच नव्हती त्यांना, नुसतं युद्ध करायचं एवढंच माहिती होतं। आणि घमासान युद्ध पुन्हा त्यांनी सुरू केलेलं आहे। देवी चंडिका माता दैत्यांच्या बाणांना परतवून लावतच होती। हे बघून निशुंभानी देवीचं वाहन सिंह जो होता त्या सिंहाच्या मस्तकावर प्रहार केल्याबरोबर तो सिंह असा चवताळला आणि त्यांनी अनेक दैत्यांना पायाखाली तुडवलं, आपल्या पंजानी फटकारलं। आपल्या वाहनावर निशुंभाने हल्ला केलेला बघताच देवीनं आपल्या क्षुरप्र या नावाचा बाण होता बरं या देवीकडे, क्षुरप्र नावाच्या बाणाने या निशुंभाची तलवार तोडून टाकली। आपली तलवार तोडली म्हणल्याबरोबर निशुंभाने देवीवरती शूल उगारलं, पण देवीनं त्याला एक गुद्दा मारून खाली पाडलं आणि या शस्त्राने भगवतीने निशुंभाला पूर्ण घाया करून टाकलं। आपल्या महापराक्रमी भावाला लोळवलंय म्हटल्याबरोबर निशुंभाचा भाऊ शुंभ अंबिकेवर धावून आला। त्याला येताना बघताच देवीने मोठ्यांदा शंख फुंकलेला आहे आणि घंटानाद केलेला आहे। इतक्या जोरात तो घंटानाद आणि शंख ध्वनी होता की त्या आवाजाने आकाश पृथ्वी दश दिशा थरारून उठले। नंतर शिवदूतीने दैत्यांवर म्हणजे शंखनाद आणि घंटानाद करण्यामागचं खरं कारण इथे आपल्याला समजतं की देवतांनी आपण जणू त्यांना साद घालतोय आणि देवतांनी आपल्या या सादेला उत्तर देण्यासाठी प्रकट व्हावं। असा हा शंखध्वनी आणि घंटानाद ऐकल्यावरती शिवदूतीने, आता दूती म्हणजे ती देवी आहे म्हणून दूती, देव असते तर शिवदूत म्हणजे दूत, तर शिवदूतीने या दैत्यांवरती अमंगलजनक असे प्रहार केले। शुंभाला या शिवदूतीने लक्ष केलं, त्याला उभं राहायला सगळ्या देवतांनी जणू आकाशातून स्वर्गातून एकच गर्जना केली, अंबा माता की जय। आणि ती गर्जना सुद्धा इतकी जोरात होती की त्या गर्जनेनी सुद्धा हा शुंभ थरथर थरथर कापत होते। शुंभाला लक्ष केलं आणि त्याला लोळवलं। त्याबरोबर लगेचच सगळ्या देवतांनी देवीवरती पुष्पवृष्टी केलेली आहे। मग शुंभाला लक्ष केले म्हटल्याबरोबर निशुंभानी ज्वालायुक्त अशी भयंकर शक्ती वापरली। निशुंभाच्या या भयंकर शक्तीने देवी भगवतीच्या शेकडो बाणांचा पाऊस पडायला भगवतीने सुरुवात केली। तेव्हा क्रोधग्रस्त चंडिकेने परत एकदा शूलाचा प्रहार करून निशुंभ दैत्याला मूर्छित केलं। निशुंभ दैत्य मूर्छित पडलाय तोपर्यंत इकडे शुंभ शुद्धीवर आलाय। त्याने देवी काली आणि सिंहाला परत एकदा घायाळ केलं। 10,000 जणू हातांनी चक्राच्या प्रहारांनी चंडिकेला वेढले, बंदिस्त केले। हे बघताच आता भगवती दुर्गा देवीनी पुन्हा तिथे अवतार धारण केलेला आहे। दुर्गेचा अवतार उगच नाही म्हणत आपण। आणि या दुर्गेनं हे ज्या अंबिकेला, ज्या चंडिकेला जणू सहस्त्र हातांनी बंदिस्त करून ठेवलेलं होतं ना, ते ज्या चक्राने अडकवून, जे चक्रामध्ये अडकवून ठेवलं होतं ना, ते चक्रच कापून टाकलं आणि चंडिकेला मुक्त केलं। तोच काली माता आणि शिवदूतीने दैत्यांचं भक्षण करायला सुरुवात केली। कौमारीच्या आघातांनी कित्येक असुर नष्ट झाले। ब्रह्मणीच्या
ब्रह्मणीच्या मंत्रपूत जलाने निस्तेज होऊन कित्येक दैत्य पळून सुद्धा गेलेले आहेत. तर माहेश्वरीच्या त्रिशूलाने दैत्यांची धुळधाण केलेली आहे. वाराहीच्या आघातांनी कित्येक आसुर शक्तीहीन झालेले आहेत. वैष्णवीने आपल्या चक्राने दानवांचे तुकडे तुकडे करून जमिनीवर इतस्ततः विखरून टाकलेले आहेत. ऐंद्री देवीच्या हातून सुटलेल्या वज्राने कित्येक आसुर जमीनदोस्त झालेले आहेत. आणि उरले सुरले सगळे दानव कालीमाता आणि शिवदूतीच्या सिंहाने गिळून टाकलेले आहेत. त्यांचा सगळ्यांचा जणू एक घासच या सिंहाने केलेला आहे. आता उरला सुरला शुंभ असा बाणांचा वर्षाव, तीव्र शस्त्र, दारुण अस्त्रांचा प्रहार, हे सगळं सगळं भयानक युद्ध अंबिका, चंडिका, कालीमाता आणि ह्यांच्या सगळ्यांच्या विरुद्ध एकटा शुंभ, यांच्यातलं हे दारुण युद्ध देवतांना, सिद्ध मुनींना सुद्धा विस्मयकारक वाटत होतं. अंबिकेने बराच वेळ शस्त्रप्रहार केले. शेवटी शुंभाला या अंबिकेने एका हाताने उचललं आणि गर 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 फिरवलं आणि जोरात जमिनीवर आपटलं. जमिनीवर क्षणभरच तो पडला, पण पुन्हा उठून चंडिकेवर धावून गेला. हो, पुन्हा उठून चंडिकेवर धावून गेला म्हणल्याबरोबर दैत्यराज शुंभ धावून येतोय हे बघताच देवीने त्रिशूल त्याच्या छातीवर फेकला. त्रिशूलाने छातीचा छेद केला. देवीच्या धारदार शूलाने तो धाडकन खाली कोसळला आणि तिथेच त्याने प्राण सोडले. समुद्र, द्वीप आणि पर्वतरांगा पृथ्वीला थरकावत जणू तो भूमीवरती कोसळला होता. म्हणजे केवढी अफाट आणि अचाट त्याची शक्ती असेल. त्या दुरात्माचा वध झालेला बघून संपूर्ण जगत सृष्टी प्रसन्न झाली आणि स्वस्थ शांत झाली. आकाश जणू स्वच्छ झालं. सगळ्या देवतांचं हृदय हर्षोल्लित झालं. गंधर्व गण आनंदाने जणू गीत गात होते. अप्सरा जणू आनंदाने नाचत होत्या. अग्निशालेतील विझलेली आग आपोआपच जणू काही प्रज्वलित झाली होती आणि दश दिशांमध्ये घुमणारे आवाज आज मात्र खऱ्या अर्थाने शांत झाले होते. देवतांनी सुरू केलेली स्तुती ऐकून प्रसन्न झालेल्या भगवतीने सगळ्या देवतांना वरदान दिलेलं आहे, जेणेकरून या सृष्टीचं रक्षण करण्यासाठी, त्या दुष्ट दैत्यांचा संहार करण्यासाठी सगळ्या देवतांचं सुद्धा सहाय्य नक्कीच लाभेल. जेव्हा जेव्हा सृष्टीवरती दानवी बाधा येईल तेव्हा सगळ्यांनी, बघा देवीने सुद्धा इथे तेच सांगितलंय, देवतांचं सहाय्य नक्कीच लाभेल. जेव्हा जेव्हा सृष्टीवरती दानवी बाधा येईल तेव्हा सर्वांनी एकजुटीनं शत्रूचा नायनाट करायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटच्या 13व्या अध्यायामध्ये आता मार्कंडेय ऋषी या सुरथ आणि वैश्य समाधीला हे सगळं दुर्गा सप्तशतीचं महात्म्य सांगताना म्हणतात, हे सुरथ आणि समाधी तुम्ही सुद्धा आता हे दुर्गा देवीचं, भगवतीचं, महामायेचं, चंडिकेचं, अंबिकेचं, कालिका मातेचं सगळ्यांचं चरित्र, सगळ्यांच्या कथा इतक्या उत्तम रीतीने श्रवण करत आहात. तसंच आचरण सुद्धा तुम्ही तुमच्या दोघांमध्ये सतत ठेवण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला विरक्ती येईल. नक्कीच तुमच्या हातून जे गमावलेलं आहे, जे निसटून गेलेलं आहे, ते तुम्हाला परत मिळण्यासाठी हीच देवीची उपासना, हीच देवीची ताकद आणि हेच देवीचं सामर्थ्य तुम्हाला नक्कीच मिळणार आहे. हे उत्तम आचरण ठेवून तुम्ही दोघही जण निश्चितपणानं पुढे मार्गक्रमण करायला सुरुवात करा. मार्कंडेय मुनींनी इतकं सांगून जणू या सप्तशतीचं सारच कुठेतरी या ग्रंथामध्ये वर्णन करून ठेवलेलं आहे. जगदंबेच्या दर्शनाच्या प्राप्तीसाठी म्हणून तुम्ही दोघही तपश्चर्या करा, देवी सुक्ताचा जप तुम्ही करा, हे सांगितल्यावर दोघांनी सुद्धा त्याच सुरथ आणि समाधी
या दोघांनीही त्याच आश्रमात राहून देवी जगदंबेची उपासना सुरू केली. श्री सुक्ताचा जप सुरू केलेला आहे. नदीकाठी मातीपासून देवीची मूर्ती बनवली आहे आणि तिथे रोज पुष्प, धूप आणि हवनाद्वारे ती दोघही तिथे आराधना करू लागलेली आहेत. 3 वर्ष संयमपूर्वक त्यांनी आराधना केल्यानंतर साक्षात चंडिका देवींनी प्रसन्न होऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे. सुरथ राजाला राज्य प्राप्तीचा वर देऊन सांगितलं की तुझ्या मृत्यू पश्चात भगवान विवस्वान म्हणजे सूर्य अंशात पुन्हा जन्माला येऊन पृथ्वीवरती सावर्णिक मनूच्या नामाने तू निश्चित विख्यात होशील. सावर्णिक संवत्सर होऊन गेले आणि वैश्य समाधीच्या वृत्तीमध्ये तर प्रचंड बदल झाला होता या देवीच्या उपासनेने. संसाराविषयीची जणू आसक्ती सगळी नाहीशीच झाली होती. म्हणून वैश्य समाधी या समाधीला सुद्धा देवीने चंडिकेने आशीर्वाद देताना सांगितले की ममता आणि अहंता रूपी आसक्ती जी आहे ना ती तुझी सगळी संपूर्ण जाईल. भगवतीला प्राप्त करण्याचं आणि ज्ञान प्राप्तीचं वरदान चंडिकेने या दोघांनाही दिलेलं आहे. अशाप्रमाणे दोघांनाही मनोवांछित वर देऊन भगवती सगळ्या सृष्टीला पुन्हा एकदा भक्तिपूर्वक आशीर्वाद देऊन अंतर्धान पावलेली आहे. अशी ही भगवती आणि अशा या सगळ्या नवदुर्गाच म्हणायला पाहिजेत ना. इथे बघा ना, देवी भागवतीचं वर्णन ऐकलं आपण, महामायेचं वर्णन ऐकलं, माता दुर्गा देवीचं वर्णन ऐकलं, रत्नस्वरूपा देवीचं वर्णन ऐकलं, काली मातेचं वर्णन ऐकलं, चंडिकेचं वर्णन ऐकलं, चामुंडेचं वर्णन ऐकलं, शिवधूतीचं वर्णन ऐकलं, ब्राह्मणीचं वर्णन ऐकलं, माहेश्वरीचं वर्णन ऐकलं, अंबिकेचं वर्णन ऐकलं. नवदुर्गा त्या वेगळ्या काय असतात? एकच देवी, एकच जगत जननी, एकच आदिशक्ती या सगळ्या रूपात आपल्याला इथे एका सप्तशती ग्रंथात दिसलेली आहे. त्वं स्तुता स्तुतये खावा भवन्तु परमोक्तयः सृष्टिस्थिति विनाशानां शक्तिभूते सनातनी गुणाश्रये गुणमये नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते नारायणि नमोस्तुते. अंबा माता की जय, दुर्गा माता की जय, महालक्ष्मी माता की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज या समूहाने मला इथे नवदुर्गेचं महात्म्य मांडण्याची संधी दिली त्याबद्दल या समूहाच्या संचालिका ज्या आहेत सुचिताताई मुळे त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणते. ज्या ज्या श्रोत्यांनी हे श्रवण केलेलं आहे त्या सगळ्यांची मी ऋणी आहे. काही चुकलं असेल तर ते माझं आहे, जे बरोबर आहे ते सगळं आई भगवती मातेचं आहे. आणि अशीच वेळोवेळी सेवा करण्याची संधी या भगवती मातेनं आपल्याला द्यावी आणि तिच्या चरणाशी आपण सतत नतमस्तक व्हावं हेच मागणं मागूयात. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. झालेली आजची सेवा महालक्ष्मी मातेच्या चरणी, सगळ्या नवदुर्गांच्या चरणी, रामरायाच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी समर्पित करते आणि माझ्या वाणीला विराम देते. श्रीराम. खूप सुंदर ताई, खूप सुंदर, अगदी खणखणीत आवाजामध्ये आणि पूर्ण शाहीर याच्यामध्ये सांगितलेलं आहे पूर्णपणे, की जे वर्णन आहे ते पूर्ण शाहिरी याच्यामध्ये झालेलं आहे.
मला बोलायला अवघड आहे पण खूप सुंदर ते आहे, काय खूप जे सुंदर. बाय ब्लड आहे ते सुकत नाही हो कुठंच. नाही नाही, खरंच आहे, अगदी खरंच आहे. श्रीराम. कोणाला अजून काही बोलायचं आहे? कोणाला काही बोलायचं खूप आहे? काही खूप बोला. हे हा, खूप खूप बोला. छान सुंदर झालं ताई. आणि एक आमचा पाठच झाला हा सप्तशृंगी म्हणजे सप्त याचा पाठ झालाय, त्यामुळे खूप खूप छान झालंय आजचं विवेचन. आजचं विवेचन एकदमच खूप अगदी महालक्ष्मीला कोल्हापूरच्या देवळात असे कार्यक्रम चालू असतात नेहमी, तिथंच गेल्यासारखं एकदम वाटत होतं. इतकं सुंदर सांगितलं, शब्द शब्द ऐकत देवळात असल्यासारखं वाटलं ताई. तुम्हाला नमस्कार. सर्वच नवदुर्गांना नमस्कार. खूपच सुंदर, अप्रतिम, एकदम. महालक्ष्मीच्या देवळात असे कार्यक्रम चालू असतात. मी कोल्हापूरची आहे. तिथं शाहिरी बाज, नंतर तिथं सगळ्या अतिशय पीएचडी वगैरे झालेल्या सगळे सांगायला येतात. पीएचडी वगैरे मिळवलेले या अभ्यासातले लोक महालक्ष्मीच्या देवळात म्हणत असतात. तिथं गेल्याचा भास झाला. खूप छान. तुम्हाला मनोमन नमस्कार. महालक्ष्मीचं श्रीराम. रूप आपल्यातून पाहायला मिळाल्यासारखं वाटलं एकदम. श्रीराम. कोल्हापूर. नमस्कार तुम्हाला. नाही, खरंच छान आहे. आता ताईंचा एक दिवस आपण पोवाडा पण ठेवणार आहोत, पण तो खास आपण वेगळा एक पोवाड्याचाच कार्यक्रम ठेवायचा विचार आहे. हो हो, हे नक्कीच नवरात्र ठेवूया. झालं, हा नवरात्र झालं की एक वेगळ्या अंदाजामध्ये पोवाड्याचाच कार्यक्रम आपण ठेवूया. हो करूयात, हो, नक्की करूयात. खूप छान. श्रीराम. चालेल. सगळ्यांची चालेल. हो, सगळ्यांची अनुमती घेऊन आजचा कार्यक्रम आपण इथेच संपवूयात. जय हो. श्रीकृष्ण सर्वांना. हा. जय श्रीकृष्ण ताई जय सर्वांना. श्री